सो विजन बोर्ड म्हणजे अगेन काय, की जसं मी म्हटलं की ब्रेन तुम्हाला तेच देतं जे तुम्ही त्याला देता, तो वेगळं काहीच देत नाही. सो तुम्ही काय फीड करताय म्हणून अवेअरनेस पाहिजे, बरोबर. सो विजन बोर्डमध्ये तुला आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचे पिक्चर्स, आता समजा तुम्ही घरी करायचे तर एका भिंतीवर एक A4 साईज पेपर किंवा कार्डबोर्डवरती 7 सेक्शन्स बनवा. मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल आणि प्रोफेशनल असे 7 सेगमेंट्स करा. आता त्या 7 सेगमेंट्समध्ये तुम्हाला काय काय हवंय त्याचे पिक्चर्स लावा. गुगलवर जा, तुम्ही ते पिक्चर्स काढा, ते कट करा आणि ते खाली लावा. म्हणजे तुम्हाला फायनान्समध्ये पैशांमध्ये काय काय हवंय, मग डॉलर असतील, रुपयांचे पिक्चर असेल, वैयक्तिकमध्ये तुम्हाला फ्लाय करायचं असेल तर फ्लाईटचं, तुम्हाला जे जे पिक्चर्स हवेत ते कट करा आणि त्या सेगमेंट खाली लावा. म्हणजे असे 7 तुम्ही बनवलेत लाईन्स करून खाली लावा, छान डेकोरेट करा, मिरची लाईट लावा, सुंदर बनवा ते. आणि रोज त्याच्याकडे बघा आणि त्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे आलेल्या आहेत हे इमॅजिन कर. अच्छा, ओके. आणि मग दिवसाची सुरुवात कर. कदाचित नाही घडणार काही 3 महिने 6 महिने नाही घडणार कदाचित, पण ते नाही घडलं म्हणून तुझं आजचं आयुष्य थांबत नाहीच आहे ना. तू काय करतेस की तू एक बी पेरतेस. अशा पद्धतीने मी तुला समजून सांगते की शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा त्यालाही माहित नसतं की कोंब फुटणार आहे का, झाड वाढणार आहे का, फळ येणार आहे का, फळ येईल की नाही या आशेवरती तो हे नाही संगोपन नाही करत. तुम्ही ते बी पेरा तरी, की माझ्याकडे मर्सिडीज आहे, मी बिझनेस क्लासमधनं फिरतेय. तुम्ही विचार करा, 100% या गोष्टी होतात. माझे 2 विजन बोर्ड पूर्ण झालेले आहेत. अच्छा. आणि ते रोज बघा आणि विचार करा की हे सगळं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करा. त्या अनुषंगाने तुम्ही लोकांना रीच करा. त्या अनुषंगाने तुम्ही सर्कल बनवा, तुमची इकोसिस्टम बनवा. त्या अनुषंगाने तुम्ही रोज प्रयत्न करा. त्याच्यासाठी जे अभ्यास करायचा आहे, तुम्हाला अपग्रेड करायचं आहे, तुमचे स्किल्स अपग्रेड करायचे ते करा. येणार 100% येणार. अच्छा. येस. माझ्या क्लायंटने आता टेस्ला घेतली, माझ्या एका क्लायंटची BMW आली. अरे वा. बरं, लोकांना असं वाटतं की हिलरकडे जातात म्हणजे पैसेवाल्यांचेच काम आहे, खूप महागडे असेल, असं नाही. माझ्याकडे एक वडापाव विकणारी बाई पण येते, तिची गाडी आहे गोरेगावला आणि ती मला भेटली नव्हती कधी. पॉडकास्ट बघून तिने ते दालचिनीचं सगळं केलं आणि एक दिवस माझ्या स्टुडिओच्या बाहेर आली. म्हटलं येस, मी ओळखलं नाही तुला ताई, तुम्ही ओळखलं नाहीत, पण मी तुमचे सगळे पॉडकास्ट बघते. ते दालचिनीचं मी केलं आणि आता मी गाडी केलेली आहे वडापावची, 5,000चा माझा रोजचा गल्ला आहे आणि मी आता गाळा घेतेय. अरे बापरे. तर मला पायरेटचे लटकन हवेत, ती घ्यायला आली होती. अच्छा. सो असं नाहीये की हे पैसेवाल्यांचे चोचलेत, असं नाहीये. ज्या माणसाचा ग्रोथ माइंडसेट आहे, ज्या माणसाला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक कुठेतरी श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. मग तो प्रत्येकाचा श्रद्धा शोधण्याचा एक प्रवास आणि श्रद्धा ठेवण्याची जी जागा वेगवेगळी असू शकते. बरोबर. जसं कोणाचा देवावर विश्वास असतो, स्तोत्र म्हणून पण कितीतरी. पण तू बघ, नामस्मरण आपण जप करतो म्हणजे काय, अगेन इट्स अ लूप. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, लूप आहे. तू कुठलीही गोष्ट बघ ना, सगळं लूपमध्ये आहे. बरोबर. लूपच्या बाहेर आपण जाऊच शकत नाही. मग मला असं वाटतंय की मग विचारच करायचे आहेत ना, चांगले करा ना. पेरायचंच आहेत ना विचार, तर चांगले पेरा. तुम्ही आंब्याची बी पेरल्यावर ती तुम्ही कारलं नाही येणार आहे. आंब्याची बी पेरल्यावर आंबेच येणार आहेत. कारलं पेरल्यावरती कारलं येणार आहे. मग तुमची अपेक्षा आहे की मी नेगेटिव्ह थॉट्स घालणार आणि मला पॉझिटिव्ह रिझल्ट्स येणार, नाही शक्य आहे ते. सो म्हणून अवेअरनेस की मी काय विचार करते. आणि कसं आहे, पहिले 3 महिने ही सवय घालावी लागते की मी पॉझिटिव्ह विचार करते, मी पॉझिटिव्ह विचार करते. मग ती सवय होते. एखादी गोष्ट तुम्ही सातत्याने करता ना, मग त्याची सवय होते. जसं आई बाबा, तू लहानपणी, मी लहानपणी, हातपाय धू, कपडे बदल आणि मग जेवायला ये, हे सतत जेव्हा सांगितलं तेव्हा डोक्यात गेलं. पूर्वीच्या काळात म्हणजे आम्ही लहान असताना बे धुण्याचे 10 वेळा का म्हणून घ्यायचे, कारण तुम्ही जेव्हा ते लूपमध्ये जाता तेव्हा त्या गोष्टी यायला लागतात. सो ह्या पॉझिटिव्ह गोष्टी मॅनिफेस्टेशन पण लूपमध्येच आहेत, तर तुम्हाला लूपमध्ये कराव्या लागतात. आणि मला असं वाटतं ना की प्रत्येक गोष्टीसाठी एक प्राइस पे करावी लागते. इथे तुमचं वेळ, तुमची श्रद्धा आणि तुमची पॉझिटिव्हिटी, ही किंमत तुम्हाला तिथे द्यायची. आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे काही जगावेगळं असं सायन्स नाही आहे गं. तुम्ही बसल्या जागी सुद्धा मॅनिफेस्ट करू शकता. जसं आता मी बाहेर चालली आहे, सो मी ज्या देशात चालले त्याचा मी ग्लोबमध्ये मी तुला दाखवेन नंतर. मी लिहिलंय तिकडं ऑस्ट्रेलिया आहे. अच्छा. आता माझं जे गाणं मी प्रोड्यूस करते त्याच्यावर जे साड्यांवरती डिझाईन आहे ते सुद्धा माझ्या विजन बोर्डमध्ये, जे मला आत्ता परवा स्ट्राईक झालं. अरे बापरे.
इतक्या पद्धतीने, कारण निरपेक्ष वृत्तीने करते हम्म. अँड आय एम रिसेप्टिव्ह, की जे येईल ते. म्हणजे वाईट आलं म्हणून मग माझं नशीबच फुटकंय का, नाही. हे मला शिकवायला आलंय काहीतरी हम्म. माझ्याबरोबर. हे आयदर आपण जिंकतो किंवा आपण शिकतो. मला नाही वाटत आपण हरत कधीच. कोणी हरत नसतं. तुमचा माइंडसेट कसा, अगेन माइंडसेट. हम्म. मला असं वाटतं, मी कबड्डी खेळायचे आणि आम्ही मॅच जेव्हा हरायचो तेव्हा आमचे सर, आम्ही रडायचो. सर म्हणायचे की वनश्री, मी कॅप्टन होते, तुम्ही हरला नाही आहात, तुम्ही कोणाला तरी जिंकायची संधी दिलीत. कारण ती लोक का जिंकलीत, त्यांच्यामध्ये काय होतं जे तुमच्यामध्ये कमी होतं ते तुम्हाला आत्मसात करायचं आहे. हम्म. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आयदर जिंकतो किंवा शिकतो, हा, हरत नाही. हरत नाही. माझ्यासाठी हरणं हे कधीच मला मान्य नाही. आणि मला असं वाटतं की तुम्ही धनुष्यबाण सुद्धा मागे घेतो आणि मग तो पुढे जातो. बॉलर बॉल टाकताना सुद्धा तो मागे येतो आणि मग ती स्पीड मिळते. सो मे बी लाईफमध्ये तुम्ही कदाचित एक स्पॅन येईल जिथे तुमची स्पीड कमी होऊ शकते, पण तुम्ही हरू नाही शकत. हम्म. त्याच्यात तुम्ही शिकता, जर तुमची शिकण्याची इच्छा वृत्ती असेल तर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, वाईटातनं चांगलं काहीतरी Correct. घडतं. ते तेव्हाच घडतं की ते वाईट जेव्हा घडतंय किंवा आपल्या भोवती नकारात्मक परिस्थिती आहे तर त्यातनं आपण काहीतरी शिकायला हवं.